सर्व विद्यार्थ्यांना शुभ प्रभात। आज आपण मिशन 2026 या उपक्रमाअंतर्गत आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने आज प्रथमच हा सकाळचा क्लास घेतोय। सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा या आजच्या क्लासमध्ये स्वागत आहे। पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या मार्फत जो आपण क्लास घेतोय त्याच्यामध्ये प्रथम इंग्रजी या विषयाच्या अनुषंगाने आपण सर्वांना मार्गदर्शन करतोय। आजच्या तासिकेच्या माध्यमातून आदरणीय संतोषजी वाघमोडे सर हे आपणास मार्गदर्शन करणार आहेत, तरी सर्व विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा। तर मी निमंत्रित करतोय आदरणीय संतोषजी वाघमोडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी। ओके सर, थँक्यू सर। सर्व ऑनलाईन क्लाससाठी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग। आज आपला सकाळचा पहिलाच तास होतोय, कालपर्यंत संध्याकाळचे तास व्हायचे, तर आजपासून सुट्टीमध्ये सकाळचे तास चालू झालेले आहेत। तर बालमित्र हो, जिल्हा परिषद अहिल्यानगर या आपल्या जिल्हा परिषदेने अत्यंत जो काही चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे, त्यामध्ये पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीनं आणि जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीनं मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तयारी 2026। आता आपल्याला जी परीक्षा ही द्यायची आहे 2026 मध्ये द्यायची आहे। तर आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी माननीय श्री भास्कर पाटील साहेब आणि आमच्या श्रीरामपूर तालुका पंचायत समितीचे आदरणीय गट शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम यांच्या मार्गदर्शनानं आणि प्रेरणेनं आजचा हा तास आपण सुरू करत आहोत। मी श्री संतोष नामदेव वाघमोडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव जुने, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर या शाळेमध्ये कार्यरत आहे। बालमित्र हो, आजचा आपला जो विषय आहे तो इंग्लिश। आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 2 पेपर असतात आणि त्यामध्ये जो दुसरा पेपर आहे इंग्लिश आणि बुद्धिमत्ता, त्यामध्ये इंग्लिश या विषयासाठी 25 प्रश्न 50 मार्काला विचारलेले असतात। त्यामध्ये आपण आज युनिट 2 व्होकॅब्युलरी या अंतर्गत 2.6 मधील अपोजिट वर्ड्स हा सब युनिट म्हणजे उपघटक पाहणार आहोत। या अपोजिट वर्ड्सलाच अँटोनिम्स वर्ड्स असे म्हणतात। आता आपल्याला अपोजिट वर्ड्स हा शब्द माहित असतो, परंतु विद्यार्थी मित्रो हा शब्द तुम्ही लिहून घ्या। अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड्स, याला मराठीमध्ये आपण म्हणतो विरुद्धार्थी शब्द किंवा उलट अर्थाचे शब्द। तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला 2 गुणांसाठी 2 मार्कांसाठी हा प्रश्न आलेला आहे आणि याच्याकडे जर आपण विशेषतः लक्षात दिलं की व्होकॅब्युलरी म्हणजे आपला शब्दसंग्रह हा जास्त असणं गरजेचं आहे। व्होकॅब्युलरी आपली जितकी चांगली तितका आपल्याला
ऑपोजिट वर्ड्स हा घटक सोपा जाईल. त्या दृष्टिकोनातून आपण आज या तासिकेला सुरुवात करत असताना सर्व विद्यार्थ्यांनी सरळ बसायचंय, ताठ बसायचंय. आपल्याकडे असणाऱ्या नोटबुक्समध्ये, वहीमध्ये काही पॉइंट्स लिहून घ्यायचे, काळजीपूर्वक ऐकायचंय आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या जिल्हा परिषदेने ही जी काही संधी दिलेली आहे त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. त्या दृष्टीनं काळजीपूर्वक सर्वांनी तासिका अटेंड करा. आपला आजचा घटक आहे अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्स ऑल्सो नोन ॲज अँटोनम्स. अँटोनम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. आता याचा दुसरा शब्द आहे पहा, सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजेच समानार्थी शब्द, म्हणजे त्याच अर्थाचा शब्द. मग अँटोनम्सच्याच विरुद्धार्थी शब्द हा सिनोनिम्स आहे, ज्याला आपण म्हणतो विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द. दे एक्सप्रेस आयडियाज दॅट आर इन अपोजिशन टू इच अदर. म्हणजे अँटोनम्स किंवा अपोजिट वर्ड्स मध्ये ते आपले एकमेकांच्या अपोजिट असणारी जी काही त्यामध्ये आयडियाज एक्सप्रेशन आहेत ते त्या ठिकाणी व्यक्त करत असतात. आपण पुढील काही चित्रात्मक चार्ट मधून माहिती घेऊया. पहा, आपल्या समोर एक पिक्चर आहे. या ठिकाणी ही जी पहिली बरणी आहे त्यामध्ये चॉकलेट्स भरलेले आहेत, पण दुसऱ्या बरणीमध्ये चॉकलेट आहेत का? नाही. मग याला आपण म्हटलो फुल, आणि फुलच्या अपोजिट वर्ड आला एम्प्टी. फुल म्हणजे भरलेली, एम्प्टी म्हणजे रिकामी. म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध या ठिकाणी हे शब्द आहेत, फुल, एम्प्टी. पुढे पहा, या ठिकाणी चित्रामध्ये डाव्या बाजूला एक मुलगी दुःखी झालेली आहे, त्याला आपण सॅड म्हणतो पहा. आणि त्याच्या विरुद्ध जी क्रिया आहे ती म्हणजे आनंदी, म्हणजे हॅप्पी. म्हणून सॅडच्या ऑपोजिट वर्ड्स हॅप्पी आहे. पुढे पहा, या झाडाला कमी फळं आहेत आणि दुसऱ्या झाडाला जास्त फळं आहेत. म्हणून लिटल आणि मेनी म्हणजे कमी आणि जास्त किंवा अधिक. त्यानंतर पहा आता ऑफलाईन, हे जे साइन दिसतंय त्याला आपण ऑफलाईन म्हणतो, आणि हे जे साइन आहे त्याला ऑनलाईन म्हणतो. आता आपली जी तासिका चालू आहे ती ऑनलाईन चालू आहे बघा. मग ऑफलाईन त्याच्या ऑपोजिट वर्ड्स ऑनलाईन. सुरुवातीला आपण सोप्याकडून कठीणाकडे जातोय. खऱ्या अर्थानं तुम्ही या क्लासला जॉईन असणारे सर्व मुलं गुणवंत, प्रज्ञावंत आहात. सर्वजण मेरिट मधून त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन या क्लाससाठी झालेलं आहे, त्याबद्दलही तुमचं अभिनंदन. पुढे बघा, या चित्रामध्ये डाव्या बाजूला लेफ्ट साइडला जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते आपल्याला फ्रेश दिसत आहेत, आणि फ्रेशच्या विरुद्ध या ठिकाणी स्टेल म्हणजे शिळे. पुढे हिअर आर टू पिक्चर्स ॲट द लेफ्ट साइड. बघा, डाव्या बाजूला पाऊस पडत आहे, रेनी, आणि रेनीच्या त्याच्या विरुद्ध बघा या ठिकाणी कडक सूर्यप्रकाश पडलेला आहे, त्याला आपण सनी म्हणतो. रेनी ऑपोजिट वर्ड सनी. त्यानंतर आपण मॅथ मध्ये, गणितामध्ये शिकलो बघा, इवन नंबर अँड ऑड नंबर. समसंख्या त्याच्या विरुद्ध विषम संख्या, म्हणून इवनच्या ऑपोजिट वर्ड झाला ऑड. त्यानंतर या चित्रामध्ये दिसतंय पहा, या डाव्या बाजूचा जो मुलगा आहे तो कसा आहे? स्ट्रॉंग. आणि उजव्या बाजूला चित्रामध्ये जो दिसतोय तो आपल्याला वीक दिसतोय, अशक्त.
सशक्त, अशक्त, इंग्रजीमध्ये पहा स्ट्रॉंग, त्याचा ऑपोजिट वर्ड आहे वीक. आता या ठिकाणी इंग्रजीमध्ये बघा वीक हा पण एक वीक शब्द बघा, WEEK, आणि आता आपण पाहिलेलं आहे WEAK. आता हा वीक म्हणजे काय? आठवडा. हा वीक म्हणजे काय? अशक्त. तर उच्चार समान दिसतोय, परंतु स्पेलिंग मात्र वेगळं आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे. हा वीक वेगळा आहे आणि हा वीक वेगळा आहे. आपल्याला पर्यायामध्ये जेव्हा पर्याय देतील त्यावेळेस फसवलं जातं आणि हुशार विद्यार्थीच या ठिकाणी चुका करतात सोप्या प्रश्नाला. म्हणून इंग्रजीमध्ये काही असे स्पेलिंग आहेत, काही शब्द आहेत त्यांचा उच्चार सारखा आहे, परंतु त्यांचं स्पेलिंग आणि अर्थ वेगळा आहे. ते शब्द तुम्ही शोधून आपल्या नोटबुक्समध्ये लिहून काढा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. अजून एक शब्द आहे बघा, तुम्हाला सांगतो मी, NO नो आणि KNOW नो. नो म्हणजे नाही, नो म्हणजे माहीत असणे. तर स्ट्रॉंगच्या ऑपोजिट वर्ड आहे वीक. पुढे बघा या चित्रामध्ये हा जो व्यक्ती आहे तो काही गोष्टी विसरून गेलेला आहे, म्हणजे त्याला फॉरगेट म्हटलंय. आणि ह्या मुलीला आठवलंय, त्याला म्हटलंय रिमेंबर, म्हणून फॉरगेटच्या विरुद्ध रिमेंबर. त्यानंतर पहा हे दोन ॲरो दाखवलेले आहेत, फॉरवर्ड, बॅकवर्ड. फॉरवर्ड म्हणजे पुढे, बॅकवर्ड म्हणजे मागे, म्हणून फॉरवर्डचा ऑपोजिट वर्ड्स बॅकवर्ड. त्यानंतर पहा या ठिकाणी इम्पोर्ट, एक्सपोर्ट. आपण परदेशामधून काही माल आयात करतो, त्याला इम्पोर्ट आयात आणि एक्सपोर्ट म्हणजे आपण निर्यात करतो. हा एक महत्वाचा शब्द आहे बघा, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. त्यानंतर काही शब्द या ठिकाणी आपण सोपे शब्द घेतलेले आहेत, तर त्या शब्दांचं आपण ऑपोजिट वर्ड्स पाहणार आहोत. बालमित्र हो, आता आपल्याला इयत्ता 1ली पासून तर 5वी पर्यंत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे जे ऑपोजिट वर्ड्स गेलेले आहेत तेच त्या ठिकाणी परीक्षेला विचारतात जास्त करून. आपण सुरुवातीला एकदम सोपे शब्द पाहणार आहोत. पहिला शब्द आहे इन, आत, त्याचा ऑपोजिट वर्ड आहे आउट. त्यानंतर बिग म्हणजे मोठा, त्याचा ऑपोजिट वर्ड्स आहे स्मॉल. गुड, त्याचा ऑपोजिट वर्ड्स आहे बॅड. गुड म्हणजे चांगला, बॅड म्हणजे वाईट. एकदम सोपे शब्द घेतोय सुरुवातीला आपण. अप, त्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे डाऊन. त्यानंतर फास्ट म्हणजे जोरात, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्लो. हॉट म्हणजे काय? गरम, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कोल्ड. त्यानंतर पहा बिझी. बिझी म्हणजे कामात व्यस्त असणारा किंवा काम करणारा. आता लेझी म्हणजे कसा? आळशी. आता आपल्याला परीक्षा द्यायची म्हटल्यावर आळस करून चालणार आहे का? नाही. आपण सुद्धा आता वर्षभर विद्यार्थ्यांनी काय करायचंय? अभ्यासामध्ये बिझी राहायचंय, लेझी राहायचं नाही. त्यानंतर बघा नेव्हर. नेव्हर म्हणजे कधीच नाही, ऑलवेज, नेहमी, सतत. क्राय, रडणे, त्याच्या विरुद्ध LAUGH, लाफ. त्यानंतर बघा एजी. एजी म्हणजे सोपे, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कठीण, त्याला म्हणायचं इंग्रजीत डिफिकल्ट. तर पहा अशा प्रकारचे शब्द, सोपे सोपे शब्द आहे बघा. हाय, त्याचा विरुद्ध शब्द अर्थ आहे ऑपोजिट वर्ड डीप.
आपण आता मध्ये चित्रामध्ये पाहिलं इव्हन नंबर आणि त्याचा विरुद्ध ऑड नंबर. आता हा तर सगळ्यांना माहितीच आहे. ट्रू. ट्रू म्हणजे सत्य, त्याचा विरुद्ध आहे फॉल्स. आता हा जो शब्द आहे ना करेक्ट, तो बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्नामध्ये येतो बघा. करेक्ट, इनकरेक्ट, योग्य, अयोग्य. तुम्हाला इंग्रजीच्या प्रश्नामध्ये इंग्रजीच प्रश्न असतात, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं नसतं. त्यामुळे तुम्हाला व्होकॅब्युलरी वाढवावी लागणार आहे. त्यानंतर एम्प्टी, आपण पहिलं चित्र पाहिलं होतं बघा. त्या बॉटलमध्ये, बर्नीमध्ये चॉकलेट होते. पहिल्या बर्नीमध्ये ती फुल आणि रिकामी होती ती एम्प्टी. काइंड म्हणजे दयाळू, क्रुएल म्हणजे दुष्ट. नॅरो आणि त्याच्या विरुद्ध आहे ब्रॉड, रुंद, अरुंद. एनिमी म्हणजे कोण? शत्रू. त्याचा ऑपोजिट वर्ड्स आहे फ्रेंड, मित्र. वेट म्हणजे ओला, त्याचा विरुद्ध आहे ड्राय. रिच, श्रीमंत, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पुअर. पोलाइट, त्याचा ऑपोजिट वर्ड आहे रूड. पोलाइट म्हणजे नम्र, रूड म्हणजे थोडासा उद्धट. तर असे सोपे सोपे शब्द जे आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण दररोज 20-20 शब्द जर ऑपोजिट वर्ड्स वहीमध्ये लिहिले आणि वाचले तर आपला भरपूर सराव होतो. आता पुढे आपण जाऊया की या ऑपोजिट वर्ड मध्ये प्रिफिक्स खूप महत्वाचे असतात. तर व्हॉट इज अ प्रिफिक्सेस? A prefix is a letter or a group of letters that we add to beginning of word. तर प्रिफिक्स म्हणजे आपण पाहूया थोडक्यात उपसर्ग, त्यालाच म्हणतात अग्रशब्द. तर शब्दाच्या सुरुवातीला जोडलेला शब्द किंवा अक्षर जो शब्दाचा अर्थ बदलतो किंवा नवीन अर्थ तयार करतो त्याला प्रिफिक्स म्हणतात. मग याचा फॉर्मिंग ऑपोजिट वर्ड साठी उपयोग होतो. मग काही आपल्याला प्रिफिक्स बघायचे आहेत. तर कोणते कोणते आहेत? नाउ सी हिअर, इकडे पहा. इन, अन, इम, इर, इल, नॉन, डिस, मिस, प्री, प्रो, री, इन, को, मल. एवढ्या टाइप्सचे, एवढ्या प्रकाराचे प्रिफिक्स आहेत आणि याचा उपयोग आपल्याला अपोजिट वर्ड्स तयार करताना होतो. तर बालमित्र पहा, मी तुम्हाला या अगोदर सांगितलं की 1ली ते 5वी पर्यंत जे शब्द पाठ्यपुस्तकात आले आहेत ते वाचणं, पाठ करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर या घटकावर प्रश्न आलेले आहेत. मग या प्रिफिक्स वरून आपण पाहूया कसे ऑपोजिट वर्ड्स तयार होतात. आता प्रिफिक्स आणि त्याच्या ऑपोजिट सफिक्स आहे. मी फक्त सफिक्स काय आहे ते सांगतो. तर सफिक्स म्हणजे प्रत्यय, म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडलेला भाग. उदाहरणार्थ कियर शब्द आहे, कियर. कियरच्या नंतर आपण जोडतो समजा लेस, याला म्हणायचं सफिक्स. तर समजलं प्रिफिक्स आणि सफिक्स. तर प्रिफिक्स म्हणजेच शब्दाच्या सुरुवातीला जोडलेला शब्द किंवा अक्षर जो शब्दाचा अर्थ काय होतो, बदलतो किंवा नवीन अर्थ तयार होतो. तर आता आपण पाहूया की ऑपोजिट वर्ड्स हाऊ फॉर्मिंग बाय युजिंग प्रिफिक्स, म्हणजे प्रिफिक्सचा उपयोग करून विरुद्धार्थी शब्द कसे तयार होतात. आता मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं की ऑपोजिट वर्डलाच अँटोनिम्स असे म्हणतात.
कधी कधी तुम्हाला आता पुढे आपण पाहणार आहोत, जेव्हा प्रश्न पाहणार आहोत तेव्हा, की अँटोनिम हा शब्द येतो आणि विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. अरे आपण तर ऑपोजिट वर्ड शिकलो होतो, मग हा शब्द नेमका कसा नवीन कुठून आला? त्यामुळं ऑपोजिट वर्ड्स त्याच्यासाठी हा दुसरा पर्यायी शब्द आहे, तो लिहून ठेवा, पाठ करा. सिमिलियर वर्ड्सला सुद्धा सिनोनिम्स हा शब्द आहे. तर पहा, प्रिफिक्स आयन इन याचा वापर करून विरुद्धार्थी शब्द कसे तयार होतात. पहिले पहा, कंप्लीट. आता इथं बघा, इन जोडला, आयन प्रिफिक्स. द न्यू वर्ड इज इनकम्प्लीट. नवीन शब्द काय तयार झाला विरुद्धार्थी? इनकम्प्लीट. कंप्लीट म्हणजे पूर्ण, इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण. प्युअर म्हणजे शुद्ध. या ठिकाणी आयम जोडला पहा, इम्प्युअर. त्यानंतर डिव्हिजिबल म्हणजे विभाज्य, त्याला इन जोडला, इनडिव्हिजिबल. एक्सपर्ट कुशल, इनएक्सपर्ट अकुशल. जस्टिस न्याय, इनजस्टिस अन्याय. तर अशा प्रकारे इन हा प्रिफिक्स जोडून ऑपोजिट वर्ड्स तयार झालेले आहेत. नंतर आता बघा, प्रिफिक्स विथ UN म्हणजे अन, एबल अनेबल. या ठिकाणी अन जोडला, विरुद्धार्थी शब्द तयार झाला, अनेबल. हॅपी अनहॅपी. नोन अननोन. नोन म्हणजे माहित असलेला, अननोन म्हणजे माहित नसलेला. लाईक अनलाईक. इक्वल अनइक्वल. पुढे बघा, ऑपोजिट वर्ड्स विथ प्रिफिक्स आयम. आयम हा उपसर्ग जोडून ऑपोजिट वर्ड्स कसे तयार होतात? प्युअर इम्प्युअर म्हणजे शुद्ध अशुद्ध. पेशंट इम्पेशंट. हा ऍडजेक्टिव्ह वर्ड आहे बघा, पेशंट. आपण पेशंट म्हणजे तो वेगळा रुग्ण, पण हा सहनशील आणि हा त्याचा विरुद्धार्थी उतावळा. मोरल इमोरल. नैतिक अनैतिक. बॅलन्स इम्बॅलन्स. समतोल, बॅलन्स म्हणजे समतोल, इम्बॅलन्स म्हणजे असमतोल. मोबाईल इमोबाईल. या ठिकाणी मोबाईलचा अर्थ आहे अस्थिर, स्थिर. इमोबाईल स्थिर. तर पहा, हा प्रिफिक्स आहे आयम जोडून. पुढचा प्रिफिक्स आहे बघा, DIS, डिस. पहिला शब्द आहे बघा, कनेक्ट. कनेक्ट म्हणजे संबंध जोडणे. डिस्कनेक्ट संबंध तोडणे. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. इथं प्रिफिक्स जोडला, डिस ऑनेस्ट. रिस्पेक्ट डिस रिस्पेक्ट. आदर अनादर. ओबे म्हणजे आज्ञाधारक. डिसओबे म्हणजे अवज्ञा म्हणजे आज्ञा न पाळणारा. ऍडव्हान्टेज डिसऍडव्हान्टेज. म्हणजे इथं कोणता प्रिफिक्स जोडला? DIS डिस. आणि डिस हा प्रिफिक्स जोडून या ठिकाणी हे ऑपोजिट वर्ड्स तयार झालेले आहेत. त्यानंतर काही ऑपोजिट वर्ड्स आपण पाहूया. या ठिकाणी बघा, अंडरस्टँड. इथं कोणता प्रिफिक्स जोडलाय? MIS मिस. अंडरस्टँड ऑपोजिट वर्ड तयार झाला, मिसअंडरस्टँड. कंडक्ट मिसकंडक्ट. लिगल. आता इथं IL जोडला पहा, इलिगल. कायदेशीर बेकायदेशीर. पुढे पहा, रेग्युलर इरेग्युलर म्हणजे नियमित अनियमित. जसं तुम्ही आता रेग्युलर क्लाससाठी उपस्थित आहात, जर तुम्ही उपस्थित राहिले नाही तर त्याला इरेग्युलर म्हणायचं. पहा, मग रेग्युलरचे ऑपोजिट वर्ड्स इरेग्युलर. मॉर्टल इमॉर्टल.
पहा या ठिकाणी आय एम जोडला. तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी द ऑपोजिट वर्ड्स प्रिफिक्स जोडून कसे तयार होतात ते आपण पाहिलं. आता आपण बघा प्रिफिक्स आणि दुसरं पाहिलं होतं सफिक्स. तर द डिफरन्स बिटवीन इथं पहा मी दोन शब्द लिहिले फुल अँड लेस. मग आता हार्मला जो काही शब्द जोडलाय फुल, इथं पहा जोडला लेस, याला म्हणायचं प्रत्यय म्हणजे सफिक्स. मग हार्मफुल त्याचा ऑपोजिट वर्ड होतो हार्मलेस. केअरफुल केअरलेस. केअरलेस म्हणजे काळजी न करणारा. आता इथं बघा लेस, लेस शब्दाचा तसा अर्थ होतो कमी, आणि त्याचा विरुद्ध काय होतो मग मोर, MORE. त्यानंतर पहा कलरफुल आणि कलरलेस. म्हणजे कलरलेस म्हणजे रंग कमी असलेला, म्हणजे त्याच्यामध्ये रंग नसलेला. युजफुल म्हणजे उपयोगी, युजलेस म्हणजे उपयोगी नसलेला. तर हे झाले 5 सफिक्स आणि प्रिफिक्स जोडून ऑपोजिट वर्ड्स. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स कशा प्रकारे परीक्षेमध्ये विचारले जातात त्यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे. आता पहा द क्वेश्चन फर्स्ट. आता तुम्ही काय करायचं बालमित्र हो, की तुम्हाला इंग्रजीमध्ये इंग्रजीच्या पेपरला इंग्रजीमध्येच प्रश्न येतो. मग तुम्हाला ऑपोजिट वर्ड्स माहित आहेत, तुमच्या पाठ आहे, तुमच्या लक्षात आहेत, पण तुम्हाला जर प्रश्नाचा अर्थ कळाला नाही तर तुम्हाला उत्तर लिहिता येणार नाही. म्हणून इंग्रजीच्या पेपरला जे काही प्रश्न असतात त्याच्यामध्ये कोणते कोणते शब्द महत्वाचे आहेत त्यावर जास्त लक्ष द्या. आता इथं क्वेश्चन काय विचारलाय पहा, चूज रॉंग पेअर ऑफ द वर्ड्स. आता इथं रॉंग शब्द आलाय, इथं चूज आलाय, इथं पेअर आलाय. याचे आपल्याला अर्थ माहिती पाहिजे. रॉंग म्हणजे चुकीची, पेअर म्हणजे जोडी. मग खाली 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यातली आपल्याला कोणती जोडी शोधून काढायची, शोधायची रॉंग पेअर. पहिला पर्याय बघा क्लेव्हर, डल. दुसरा आहे टॉल, डीप, क्लीन, डर्टी, लाईट, हेवी. मग याच्यामध्ये रॉंग पर्याय म्हणजे चुकीचा पर्याय शोधायचा. मग पहिल्या पर्यायाकडे जाऊ. क्लेव्हर म्हणजे हुशार, डल म्हणजे मठ्ठ म्हणजे हुशार नसलेला. म्हणजे ही जोडी कशी आहे, बरोबर आहे. त्याच्या खालची पहा क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे घाणेरडा, ही पण बरोबर आहे. टॉल म्हणजे टॉल आणि डीप, आणि लाईट आणि हेवी. याच्यामध्ये डीप आणि टॉल, आता इथं तुम्हाला 4 देतात पहा, म्हणजे त्यातला दुसरा पर्याय काय करायचा तुम्हाला, गोल करायचा आहे. आता तुम्हाला 4 पर्याय निवडताना कट पद्धत वापरायची, म्हणजे आपण योग्य उत्तर लिहितो. पुढे बघा कंप्लीट द फॉलोइंग टेबल युजिंग ऑपोजिट वर्ड्स. आता इथं काय दिलंय बघा, हार्ड आणि लॉंग. मग तुम्हाला हार्डच्या खाली क्वेश्चन मार्क दिलाय, लॉंगच्या खाली क्वेश्चन मार्क दिलाय, आणि इकडे 2-2 शब्द पर्याय दिले. मग हार्डचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, लाईट होतो का, नाही. हार्डचा ऑपोजिट वर्ड थिन होतो का, नाही. हार्डचा ऑपोजिट वर्ड सॉफ्ट होतो का, होतो. इथं पण सॉफ्ट आहे, इथं पण सॉफ्ट आहे. मग आता लॉंग कडे जाऊ आपण, म्हणजे पहिले 2 पर्याय कट झाले. मग इथं बघा सॉफ्ट आणि इथं आहे फार. मग लॉंग आणि फार, आणि या ठिकाणी आहे शॉर्ट. लॉंग म्हणजे लांब आणि शॉर्ट म्हणजे आखूड. म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे इथं काय येणार पहा, सॉफ्ट आणि इथं येणार शॉर्ट. मग ते क्रमाने कुठं शब्द कसे आलेत त्याप्रमाणे पर्याय त्या ठिकाणी आपल्याला गोल रंगवायचा आहे. पुढे बघा हा प्रश्न आहे 2023 ला परीक्षेला आलेला आहे बघा. सिलेक्ट 1 करेक्ट ऑप्शन
or the underlined word to make it opposite of it. आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे अंडरलाईन वर्ड केलेला आणि त्याचाच ऑपोजिट वर्ड शोधायचा आहे. मग हे वाक्य आपण वाचायचे. इफ यू डू नॉट वेक अप अर्ली. आता इथं हा अंडरलाईन केलेला आहे पहा. इन द मॉर्निंग यू आर डॅश डॅश फॉर स्कूल. मग या अर्ली या शब्दाचा ऑपोजिट वर्ड्स आपल्याला या रिकाम्या जागी गाळलेल्या जागी लिहायचा आहे. इफ यू डू नॉट वेक अप अर्ली, जर तुम्ही सकाळी लवकर उठले नाही. जसं आज क्लास सकाळी लवकर चालू झाला, आता जे मुलं लवकर उठले नाही त्यांचा क्लास मिस झाला. म्हणजेच अर्ली म्हणजे लवकर. मग ते मुलं लेट झाले का नाही क्लासला, मग त्याचा विरुद्धार्थी शब्द पहिलाच बघा इथं लेट. या ठिकाणी ऑप्शन 1 फर्स्ट इज करेक्ट. नेक्स्ट, चूज द करेक्ट वर्ड फॉर ब्लँक. या ठिकाणी जी रिकामी जागा आहे. आता करेक्ट, करेक्ट म्हणजे योग्य शब्द. मग इथं तुम्हाला काय दिलंय पहा संबंध, टॉलच्या विरुद्ध शॉर्ट. मग तुम्हाला बिगच्या विरुद्ध काय येईल ते शोधायचं. मग आता बघू आपण स्मॉल, जायंट, ह्यूग आणि बिग. आता बिग म्हणजे मोठा आणि पहिला शब्द आला स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान. म्हणजे इथं कोणता शब्द येईल, बिगच्या ऑपोजिट वर्ड स्मॉल. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट वर्ड फॉर ए अँड बी. आता या ठिकाणी मी बॉक्स तुम्हाला सगळ्यांना दिसतोय. इथं ए आहे, इथं बी आहे. मग एच्या समोर एम्प्टी शब्द दिलेला आहे आणि त्याच्या समोर इथं आपल्याला त्याचा विरुद्धार्थी ऑपोजिट वर्ड शोधायचा आहे. इथं डर्टी शब्द दिलेला आहे, त्याचा ऑपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा आहे. मग आता आपण बघूया, एम्प्टी म्हणजे पूर्ण भरलेला, रिकामा, आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द आपण शोधू. आता एम्प्टीच्या विरुद्ध हॅपी होईल का, नाही. एम्प्टीच्या विरुद्ध राईप होईल का, नाही. एम्प्टीच्या विरुद्ध काइंड होईल का, नाही. एम्प्टी त्याच्या विरुद्ध बघा हा फुल शब्द आला, म्हणजेच FULL फुल. आता इथं डर्टी आला. डर्टी म्हणजे घाणेरडा, क्लीन म्हणजे स्वच्छ, अस्वच्छ, स्वच्छ. मग या ठिकाणी पहा ए अँड बी म्हटलं होतं त्यांनी. मग ए चा जो शब्द आहे एम्प्टी त्याचा ऑपोजिट वर्ड फुल. बी जो डर्टी आहे त्याचा ऑपोजिट वर्ड क्लीन. म्हणून ऑप्शन 4 इज करेक्ट. म्हणून 4 नंबरचा पर्याय आपण काय करायचा, गोल रंगवायचा. नेक्स्ट, चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड. परत आलं बघा करेक्ट. मग पहिली जोडी दिलेली पेअर सॉफ्ट, हॉट. दुसरी दिलेली ग्रीडी, क्लेव्हर. क्लीन, डर्टी आणि वीक, हार्ड. मग याच्यामध्ये पहा क्लीन स्वच्छ, डर्टी अस्वच्छ. द ऑप्शन 3 इज करेक्ट. Then next, which of the given pairs of opposite words is incorrect. आता इथं बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेमध्ये बरेचसे हुशार मुलं प्रश्न शेवटपर्यंत न वाचल्यामुळं गुणवत्ता यादीत येत नाहीत. त्यांना मार्क चांगले सगळं येतं पण क्वेश्चन शेवटपर्यंत वाचत नाहीत. आता इथं जर तुम्ही इनकरेक्ट शब्द जर वाचला नाही, फक्त करेक्ट वाचला तर तुमचं उत्तर चुकेल. म्हणून स्पर्धा परीक्षेला त्या प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलंय त्याच्या खाली अंडरलाईन मारायची त्या शब्दाला. बघा आता मी समजा इथं इनकरेक्टला अंडरलाईन मारली, म्हणजे आपल्याला काय करायचंय ते लक्षात घ्या. इनकरेक्ट म्हणजे अयोग्य जोडी जी आहे ती आपल्याला शोधायची आहे. मग पहा इथं पहिली आहे रेग्युलर, इरेग्युलर, लिटरेचर, इलिटरेचर, कंडक्ट, मिसकंडक्ट आणि अंडरस्टँड, अनअंडरस्टँड. तर अशा प्रकारे बघा रेग्युलर
म्हणजे नियमित, इरेग्युलर म्हणजे अनियमित, लिटरेचर साक्षर, लिटरेचर निरक्षर, कंडक्ट आणि मिसकंडक्ट, वर्तणूक आणि गैरवर्तणूक. आणि अंडरस्टँड, आता इथं अनअंडरस्टँड दिलंय, इथं मिसअंडरस्टँड म्हणजे चुकलेलं आहे. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं असेल की आपल्याला प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचा आहे. पुढे क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. आता अंडरलाईन शब्द एक महत्वाचा आहे बरं का, बऱ्याच ठिकाणी विचारतात. अंडरलाईन म्हणजे दिलेल्या वाक्याच्या शब्दाखाली अधोरेखित करणे, थोडक्यात मराठीमध्ये. ही वॉज अन ओल्ड मॅन. मग आता इथं आपल्याला अंडरलाईन केलेला शब्द कोणता आहे? ओल्ड. ओल्ड म्हणजे जुना किंवा वृद्ध. मग इथं बघा पहिला शब्द आहे टॉल, नाही. यंग, वीक आणि स्ट्रॉंग. मग हा काय झाला? ओल्डचा ऑपोजिट यंग. म्हणजे ऑप्शन इज 2 इज करेक्ट. देन नेक्स्ट, चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर डिफिकल्ट. म्हणजे आता हा जो डिफिकल्ट शब्द आहे त्याला आपल्याला योग्य असा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. पहिले बघा लाईक, सेम, तिसरा एजी, चौथा हार्ड. डिफिकल्ट म्हणजे कठीण, त्याचा ऑपोजिट वर्ड काय होतो? एजी. द ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. पुढे बघा फाइंड द ऑड वन आउट. आता इथे एक नवीन शब्द आला पाहता, हा ऑड. ऑड म्हणजे आपण शिकलेलं पाय अगोदर, वेगळा, गटात न बसणारा. मग हा शब्द एक नेहमी लक्षात ठेवा, ODD ऑड. फाइंड म्हणजे शोधा. फाइंड द ऑड वन आउट म्हणजे खालील 4 पर्यायांपैकी कोणता एक पर्याय वेगळा आहे. मग इथं सगळे ऑपोजिट चे साइन दिलेले. ओपन त्याचा ऑपोजिट क्लोज, बरोबर आहे. अप त्याचा ऑपोजिट डाऊन, बरोबर आहे. अबोव त्याचा ऑपोजिट अंडर, हा सुद्धा बरोबर आहे. आता इथं गो दिलाय आणि इथं वेंट दिलाय. गो आणि वेंट हे ऑपोजिट वर्ड होत नाही. तर गोचा काय पाहिजे होता? इथं कम पाहिजे होता, म्हणजेच हा वेगळा आहे, ऑड. म्हणून ही जोडी काय झाली? वेगळी झाली. म्हणून इथं पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, सिलेक्ट द ऑपोजिट वर्ड फॉर पुश. आता इथं आपण जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेता येतील त्याच्यावर जोर देत आहोत. आणि तुम्हाला खरं म्हणजे ऑपोजिट वर्डचा घटक व्हॉकॅब्युलरी वाढवणं हेच गरजेचं आहे. तर पहा, हा जो क्वेश्चन आहे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. सिलेक्ट द ऑपोजिट वर्ड फॉर पुश. आता पुश आणि पुल या दोन शब्दामध्ये बऱ्याच वेळा आपली जमलिंग होते. पुश म्हणजे समजा आपल्या समोर टेबल उभा आहे, टेबल ठेवलेला आहे आणि त्याला आपण पुश करतो, म्हणजे पुढे काय करतो? ढकलतो. आणि एखाद्या वस्तूला आपल्याकडे ओढतो, त्याला काय म्हणायचं? पुल. मग पहिला शब्द हे स्लीप, नाही. दुसराच पर्याय बरोबर आहे. पुशचा ऑपोजिट वर्ड पुल. त्यानंतर चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड. म्हणजे ऑपोजिट वर्डची आता कोणती जोडी शोधायची आहे? योग्य. मग बघा, हॉट, हीट, फ्रेंड, केअरटेकर, डीप, शॅलो, ट्रू, राईट. मग आता पहिली पहा, हॉटचा विरुद्धार्थी हीट होत नाही, फ्रेंडचा विरुद्ध केअरटेकर होत नाही, चौथा ट्रूचा राईट होत नाही, ट्रूचा काय होतो? फॉल्स. तर इथं डीपचा शालो हा करेक्ट पेअर आहे. आता इंग्रजीमध्ये बघा, राईट, RIGHT, राईट, त्याचा ऑपोजिट लेफ्ट पण होतो, बरोबर आहे. आणि राईटचा ऑपोजिट रॉंग पण होतो, हे लक्षात घ्या. म्हणजे उजवा, डावा, बरोबर, चुकीचे. तर या ठिकाणचा पर्याय आहे योग्य, डीप, शालो. पुढे आहे बालमित्र हो, चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड. आता इथं काय दिलंय? खाली आपल्याला एक शब्द दिलाय बघा, HOP, होप. होप म्हणजे आशा. पण त्याचा ऑपोजिट वर्ड कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. डिझॉल्व, डेलिकेट. डिझॉल्व म्हणजे विरघळणी,
डिलिकेट म्हणजे नाजूक, डिस्पेअर म्हणजे निराशा आणि डिझायर म्हणजे इच्छा. मग होप म्हणजे मराठीत आशा म्हणतो आपण त्याला, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑपोजिट वर्ड डिस्पेअर. पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, चूज द. आता परत इथं आलं बघा इनकरेक्ट. याला अंडरलाईनच करा. पहिले इथं पहा करेक्ट, इनकरेक्ट. ऑप्शन फर्स्ट लिटल, बिग, सेकंड लिटल, स्मॉल, गो, कम, लेफ्ट, राईट. मी आत्ता सांगितलं होतं पहा, लेफ्ट राईट हा बरोबर आहे. गो कम बरोबर आहे. लिटल बिग बरोबर आहे. आणि लिटल स्मॉल होईल का? नाही. म्हणजे ही जोडी काय आहे? ही पेअर काय आहे? ऑप्शन काय आहे? इनकरेक्ट. म्हणजेच हा पर्याय बरोबर आहे. इथं तो पर्याय चुकीचा आहे. पण आपल्याला विचारलेल्या प्रश्नामध्ये मात्र आपल्याला पर्याय रंगवताना तो 2 नंबरचा रंगवायचा आहे. कारण तिथं आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन विचारलेला आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह शब्द आला आता इथं बघा, पर्याय. इथं करेक्ट आला. ह्यूग, बिग, फॅट, स्ट्रॉंग, बिग, स्मॉल, शायनी, टाइनी. मग आता करेक्ट लगेच लक्षात येणार आपल्याला. बिग मोठा, स्मॉल लहान. पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, फाइंड द ऑड मॅन आउट. म्हणजे परत तो वेगळा आला. आता तुम्ही वाचा बरं पहिला. बरोबर, ट्रू, फॉल्स. दुसरा, स्टार्ट, एंड, डीप, शॅलो आणि प्रिटी, ब्युटिफुल. आता प्रिटी म्हणजे काय आणि ब्युटिफुल म्हणजे काय पहा बरं. दोन्ही सारखे शब्द आहेत, म्हणून या ठिकाणी हा पर्याय इथे बरोबर येईल. कारण ट्रू सत्य, फॉल्स असत्य, डीप शालो खोल उथळ, स्टार्ट सुरुवात आणि एंड म्हणजे शेवट. म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. प्रिटी म्हणजे सुंदर, ब्युटिफुल म्हणजे सुंदर. म्हणजे सिमिलर वर्ड्स आहेत, सिनोनिम्स आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा ऑड येईल. तिथं ऑड म्हणजे गटात न बसणारा. पुढे बघा, फाइंड द ऑड मॅन आउट. परत आलं पहा ऑड. ओपन, क्लोज. ओपन द डोअर, क्लोज द डोअर. म्हणजे विरुद्धार्थी बरोबर आहे. अप डाऊन, वर खाली, अबो अँड अंडर. आणि परत इथं पहा गो वेंट. तसा गोचा हा पास्ट टेन्स आहे बघा, वेंट. गोचा इथं काय यायला पाहिजे होता? COME, कम. म्हणजे या ठिकाणी हा वेगळा पर्याय आहे 4 नंबरचा. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणजे अवघड. लाईक, सेम, इझी, हार्ड. मग अवघडच्या विरुद्ध काय शब्द येणार? इझी म्हणजे सोपे. आपण अभ्यास जर केला ना परीक्षेमध्ये तर आपल्याला खूप इझी एक्झाम जाते बघा. आणि आता वर्षभर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की अभ्यासावरच आपण टार्गेट करायचंय. तर पहा, आपल्याला आपल्या जिल्हा परिषदेने अत्यंत चांगला हा उपक्रम आपल्यासाठी सुरू केलेला आहे. आणि तो विशेष म्हणजे सुट्टीमध्ये सुद्धा चालू आहे. हे आपलं भाग्य आहे. तर यामध्ये आपण जेवढे प्रश्न जास्त सोडू तेवढं आपल्या स्कॉलरशिपमध्ये आपले गुण वाढतात. म्हणून आपण आता जे विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी त्यासाठी पाहत आहोत. म्हणजे त्याचा फायदा आपल्याला प्रश्नपत्रिका जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा ते सोडवताना आपल्याला सोपं वाटतं. म्हणून जास्तीत जास्त प्रश्न पत्रिका आपण सोडवायच्यात. आता आपण पहा एकाच घटकावर किती प्रश्न घेतोय. ते का घेतोय पहा, की ते प्रश्न फिरवून फिरवून विचारतात स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि त्यामुळं आपल्याला त्याची तयारी अगोदर करणं गरजेचं आहे. पुढे बघूया आपण पुढचा क्वेश्चन. चूज द करेक्ट पिक्चर फॉर अप डाऊन.
आता इथं काय दिलंय बघा, काही काही वेळेस आपल्याला चित्र देतात परीक्षेमध्ये, क्वेश्चन पेपरमध्ये. आता इथं 2 शब्द दिले, UP अप, DOWN डाऊन. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली. मग कोणत्या चित्रामध्ये तशा प्रकारचं आपल्याला दिसतंय? पहिल्या चित्रामध्ये दिसतंय का? नाही. पहिल्या चित्रामध्ये हा मुलगा हसतोय, हॅपी, ही मुलगी रडते किंवा लाफ करतोय, ही मुलगी क्राय, रडते. इथं काय आहे? बिग आणि स्मॉल आहे. इथं काय आहे बघा, हा कपामध्ये चहा आहे, तो कसा आहे? हॉट. आणि हे काय आहे? कोल्ड आहे बघा, आईस्क्रीमचा कोन. मग इथं काय झालंय पहा, हा मंकी कसा आहे? अप आणि हा मंकी कसा आहे? डाऊन. म्हणजेच अप त्याचा ऑपोजिट जो डाऊन आहे त्याच्या संदर्भातलं योग्य जे चित्र आहे, करेक्ट, ते चित्र हे 2 नंबरचं आहे. समजलं बालमित्रांनो? व्हेरी गुड. आता बघा, तुम्ही म्हणताल चित्र पण येतात का? हो, चित्र सुद्धा देतात. म्हणजे आपल्याला पहा, आपलं निरीक्षण पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे. चित्राचा सुद्धा आपल्याला अर्थ कळाला पाहिजे, की ते चित्र कोणत्या अर्थाने दिलेलं आहे. म्हणजे फक्त आपल्याला शब्द पाठ करून जमणार नाही, लक्षात ठेवून जमणार नाही. तर काही काही शब्द, काही काही प्रश्नामध्ये आपल्याला चित्रात्मक सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. जसा आता आपण पाहिला, अप आणि डाऊन साठी हा प्रश्न पहा आपण घेतलेला आहे. समजलं सर्वांना? अप, डाऊन. आता पुढे बघा, परत एक चित्र आपल्या समोर दिसतंय. हे 4 चित्र आहेत. प्रश्न काय आहे? चूज द करेक्ट पिक्चर फॉर इन, त्याचा ऑपोजिट दिलाय आउट. आता इन माहिती आहे आपल्याला, इन म्हणजे आत, आउट म्हणजे बाहेर. आता पहा, सोपे सोपे शब्द मगाशीच मी सांगितलं सुरुवातीला. मग विरुद्धार्थी शब्द म्हणजे खूप काही 7वी 8वीचे आपल्याला लक्षात ठेवायचे असं काही नाही. 1ली पासून 5वी पर्यंतचे जे शब्द आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये गेलेत ते अगोदर वाचा आणि नंतर अधिक अवघड शब्दांचा सराव करा. चूज द करेक्ट पिक्चर फॉर इन आणि त्याचा ऑपोजिट काय आहे? आउट. इन आणि आउट या जोडीसाठी योग्य चित्र निवडा. मग आता इथं इन म्हणजे आत आणि आउट म्हणजे बाहेर कुठं दिसतंय? मग पहिलं चित्र बघायचं. इथं इन आउट नाहीये. आत्ताच आपण हे पाहिलं होतं, अप आणि डाऊन आहे. इथं काय आहे? ही मांजर याच्या अंडर आहे, म्हणजे हे पण येणार नाही. ही खुर्चीवर आहे. त्याच्यानंतर इथं पहा, लाफ आणि क्राय. मग हा जो काही पॅरट दिला आहे तो या पिंजऱ्याच्या आतमध्ये आहे, म्हणजे तो कसा आहे? इन. आणि हा बाहेर आहे, म्हणजे हा कसा आहे? आउट. म्हणजे इनच्या ऑपोजिट काय होणार? आउट. म्हणून या ठिकाणी या प्रश्नामध्ये इन, आउट या जोडीसाठी जे योग्य चित्र आहे त्याचा पर्याय किती आहे? 3रा पर्याय आहे. आता इथं बरेच मुलं घाईघाईत सोडवताना चुका करतात आणि येत असून आपलं चुकतं, म्हणून आपण प्रत्येक चित्र पाहिलं पाहिजे. जरी तुमचा पर्याय तिसऱ्याच पर्यायाला उत्तर बरोबर आहे, पण 4था पण बघा. म्हणजेच आपलं निरीक्षण अचूक असलं पाहिजे, तेव्हा आपलं उत्तर चुकत नाही. त्यानंतर बघा, आपण आता काही अजून प्रश्न पाहणार आहोत. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर द वर्ड्स गिवन इन ईच बॉक्स. प्रत्येक चौकटीत दिलेल्या इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आता असं मराठीमध्ये मात्र प्रश्नपत्रिकेमध्ये येत नाही, आपल्याला इंग्रजीत येतं पहा. पहिला शब्द आहे बोल्ड. बोल्ड म्हणजे आणि मजबूत. त्याचा पहा, करेजियस, टिमिड, ब्रेव, स्ट्रॉंग. करेजियस म्हणजे धाडशी, ब्रेव म्हणजे शूर, स्ट्रॉंग म्हणजे बलवान. मग याच्या विरुद्ध हा 2 नंबरचा जो आहे टिमिड. टिमिड म्हणजे काय रे विद्यार्थी मित्र? हो, भित्रा. दुसरा आहे बघा TALL, टॉल. टॉलचा
ऑपोजिट वर्ड्स आपल्याला शोधायचा आहे. पहिला दिलाय ब्रॉड, दुसरा शालो, तिसरा नॅरो आणि चौथा शॉर्ट. मग टॉल उंच, आणि त्याचा काय येणार ऑपोजिट वर्ड. पहा इथं चित्र पण दिलंय, पहा पिक्चर. हा व्यक्ती टॉल आहे, तर हा कसा आहे मग शॉर्ट आहे, म्हणजे त्याचा ऑपोजिट वर्ड येणार शॉर्ट. म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर करेक्ट. देन नेक्स्ट शार्प. शार्प म्हणजे तीक्ष्ण. पहिला दिलाय रेजर, ब्लंट, क्लेव्हर आणि डार्क. मग तीक्ष्ण, उदाहरणार्थ कुऱ्हाड असते बघा, ती तीक्ष्ण शार्प असते तिला. नंतर त्याचा विरुद्धार्थी पहा, याच्यामध्ये येणार ब्लंट. पुढे बघा ब्युटिफुल, त्याचा ऑपोजिट वर्ड शोधूया. पहिला स्मार्ट, गुड, अगली आणि क्लेव्हर. मग ब्युटिफुल म्हणजे सुंदर, त्याचा ऑपोजिट वर्ड काय होणार अगली, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर परत पहा एम्प्टी. आता इथं परत पिक्चर दाखवले, 2 ग्लास दाखवले. एक ग्लास पाण्याने भरलेला आहे, एक ग्लास रिकामा आहे. मग एम्प्टीच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी पर्याय शोधायचा. एम्प्टी म्हणजे रिकामा, ज्याच्यामध्ये काहीच नाही भरलेलं. मग त्याच्या विरुद्ध काय येणार बघा. पहिलाच आहे फुल, म्हणजे पूर्ण भरलेला आहे. नंतर बघा केअरफुल, याला FUL पहा सफिक्स जोडलाय. होपफुल, नीट, केअरलेस आणि केअरफ्री. तर केअरफुलचा ऑपोजिट वर्ड काय येणार केअरलेस. त्यानंतर पुढे बघा सक्सेस, त्याचा ऑपोजिट वर्ड पाहूया आपण. विन, फेल्युअर, डिफीट, टॉप. आता इथं पहा सक्सेस म्हणजे यशस्वी, मग याचा ऑपोजिट वर्ड येणार फेल्युअर. फेल्युअर म्हणजे अयशस्वी. पुढे बघा काइंड, गुड, अनकाइंड, पीटी, सिंपल. आता अनकाइंड, काइंड, अनकाइंड. पुढे हॅपी, सॉरो, सॅड, ग्लॅड आणि हाय. इथं पण पिक्चर दाखवलेला आहे, हॅपी, अनहॅपी. आता इथं अनहॅपी काहींना असतं माहिती, हॅपी त्याचा ऑपोजिट वर्ड अनहॅपी आहे. मग काहींचा गोंधळ होतो, अरे इथं तर अनहॅपी शब्द दिसत नाही, मग काय करायचं. मग पर्याय लिहायचा नाही का. तर बघा हॅपीला, अनहॅपीला दुसरा शब्द असतो सॅड. सॅड म्हणजे दुःखी, तर हा इथं आला सॅड. तर अशा प्रकारे कधी कधी जम्बलिंगचे प्रश्न येतात. मग आपण म्हणतो आपण तर हॅपीला ऑपोजिट वर्ड अनहॅपी वाचला होता, मग आता इथं तो दिसत नाही. मग लक्षात ठेवायचं सॅड पण शब्द त्याला ऑपोजिट आहे. आता राईप, राईप म्हणजे पिकलेला. मग बघा इथं फुल, स्वीट, रॉ आणि मँगो. मग रॉ म्हणजे कच्चा, मग इथं हा होणार रॉ. पुढे बघा काय ऍडव्हान्टेज. पहिला पर्याय लॉस, दुसरा प्रॉफिट, तिसरा अहेड, चौथा डिसएडव्हान्टेज. मग ऍडव्हान्टेजचा विरुद्धार्थी काय होणार. इथं काय आला आता प्रिफिक्स आला बघा. आपण सुरुवातीला घेतलं होतं उपसर्ग किंवा अग्रशब्द जोडून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द. मग हा आला बघा ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज. पुढे पहा सेफ, सुरक्षित. पहिले बघा त्याचा ऑपोजिट वर्ड क्लिअर आहे का नाही. अनसेफ, सेव आणि प्लेस. मग सेफ इथं पण पहा UN, अनसेफ. हे जे काय आपण पाहिलं होतं सुरुवातीला प्रिफिक्स जोडून तयार होणारे ऑपोजिट वर्ड्स, त्यामधील आहे. पुढे ट्रू, ट्रूथ, करेक्ट, फॉल्स, रॉंग. आता ट्रूचा करेक्ट जो आहे तो आहे फॉल्स, ऑपोजिट वर्ड्स.
नेक्स्ट एंड. एंड म्हणजे काय? शेवट. मग त्याचा ऑपोजिट वर्ड काय होईल? बिगिनिंग होईल का? लास्ट होईल? डेथ? फर्स्ट? एंड म्हणजे शेवट आणि बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात. म्हणजे पहिलाच शब्द त्याचा ऑपोजिट एंडचा बिगिनिंग आहे. त्यानंतर पुढे बघा ड्राय. त्याचा ऑपोजिट वर्ड शोधूया आपण. पहिलं काय आहे बघा? हार्ड. दुसरं क्रंची. क्रंची म्हणजे कुरकुरीत. हार्ड म्हणजे कठीण. नंतर वेट आणि क्लॉथ्स. इथं चित्र पण दिलंय बघा. ही मुलं पावसामध्ये चाललेले आहेत आणि ते भिजलेले आहेत, ओले झालेले आहेत. मग हा ड्राय आणि वेट. आता इकडं बघा याच्या डोक्यावर छत्री आहे म्हणून तो कोरडा राहिला म्हणजे ड्राय. आणि त्याच्या विरुद्ध हा पावसात भिजत चाललाय म्हणजे वेट म्हणजे ओला झाला. म्हणून याचा जो पर्याय येईल तो येणार ड्रायचा वेट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे मऊ. मग फिदर, हार्ड, हंबल, हॉट. हंबल म्हणजे काय? नम्र. इथे येणार सॉफ्टचा ऑपोजिट वर्ड हार्ड. पुढे बघा रफ. रफ म्हणजे खडबडीत. त्याचा विरुद्धार्थी पहा ऑपोजिट वर्ड स्मूथ, हार्ड, क्लीन, फॅट. मग रफचा ऑपोजिट वर्ड काय येईल? स्मूथ. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट वर्ड इज बॉरो. बॉरो म्हणजे उसने, घेणे. गिव्ह, सेल, लेंड, टेक. आता उसने घेणे त्याच्या विरुद्ध आता गिव्ह, सेल, लेंड, टेक. आपल्याला असं वाटतं गिव्ह पण बरोबर येईल का? टेक बरोबर येईल का? नाही. तर बॉरोचा योग्य जो ऑपोजिट शब्द आहे तो आहे उसने, देणे, लेंड. LEND, लेंड. पुढे बघा थ्रो. आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल हा मुलगा बॉल थ्रो करतोय. ही मुलगी काय करते? बॉल पकडते. मग त्याला काय शब्द येईल बघा? गिव्ह, हिट, कॅच आणि पास. आता बरेच जण प्रश्नपत्रिका सोडवताना काय करतात? आपल्याला लिहायचं असतं ऑपोजिट वर्ड, पण आपण गोंधळून जातो, कधी कधी घाई करतो आणि घाई केल्यानंतर आपलं येत असून चुकतं. मग कधी कधी मुलं म्हणतात चला थ्रोला लगेच आपण हिट लिहू. मग त्यावेळेस आपलं चुकतं. तर थ्रो म्हणजे फेकणे आणि त्याचा ऑपोजिट वर्ड काय होतो? कॅच. म्हणजे आपल्याला बारीक बारीक गोष्टीकडे परीक्षेमध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. आता तुम्ही काय करायचं? याच्यासाठी वही करायची आणि वही करून त्या वहीमध्ये हे शब्द लिहायचे. पुढे बघा चीप, स्वस्त. त्याचा विरुद्धार्थी पहा स्मॉल, लाईट, एक्सपेन्सिव्ह, डर्टी. चीपचा विरुद्धार्थी पहा एक्सपेन्सिव्ह होतो. नंतर बॉटम म्हणजे तळ, टॉप, अप, डाऊन, बॉटल. त्याचं काय येईल? टॉप. क्लेव्हर म्हणजे हुशार, स्मार्ट, स्टुपिड, ब्राईट, स्टडियस. त्याचं काय होईल? स्टुपिड. ब्युजी त्याचा विरुद्ध पहा आयडल, आयडियल, आयडॉल, डल. क्लीन, क्लिअर, डर्टी, अगली, क्लाउडी. आता क्लीन म्हणजे स्वच्छ आणि डर्टी म्हणजे काय? अस्वच्छ. इथं सुद्धा चित्र दाखवलंय. फ्रेंड म्हणजे मित्र, नेबर, क्लासमेट, एनिमी, क्लोज. कधी कधी मुलांना वाटतं चला फ्रेंड म्हणजे कोण असतो? आपला क्लासमेट फ्रेंड असतो, लगेच ते क्लासमेट लिहितात. तसं नाही. इथं आपल्याला ऑपोजिट विचारलंय, मग आपला ऑपोजिट काय येणार? एनिमी. पुढे हार्मफुल, केअरलेस, हार्मलेस, युजलेस, क्रुअल. हार्मफुल आणि इथं हार्मलेस आला. तर मला वाटतं 8 वाजले. तर सर्व विद्यार्थी मित्र पहा आपला आजचा तास संपत आलेला आहे, संपलेला आहे जवळजवळ. सर्वांनी 1 तास त्या ठिकाणी माझं मार्गदर्शन ऐकून घेतलं, आपण पाहिलं. तर यामध्ये
नकळत जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल किंवा तुम्हाला काही वाटलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. जेवढं त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न देता येतील, घेता येतील ते आपण घेतलेले आहेत. आता तुम्ही आज काय करायचं याचा स्वाध्याय ऑपोजिट वर्ड्स जेवढे तुम्हाला आज लिहून काढता येतील ते लिहा. आपण घेतलेले प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉट काढले असतील ते लिहून घ्या आणि प्रश्न कशा प्रकारे वेगवेगळे विचारले जातात त्या प्रकारे त्यावर विचार करा आणि निश्चितपणे तुम्हाला यावर्षी या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला आज आमच्या श्रीरामपूर तालुका पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सांबलेटी मॅडम, आमची सर्व तंत्रस्नेही टीम, आपली जिल्हा परिषद अहिल्यानगर, सन्माननीय येरेकर साहेब, पीओ आणि आपले शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांनी जी काही ऑनलाईन क्लास घेण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि आजचा हा क्लास आपला संपला. थँक्यू. बेस्ट लक ऑल ऑफ यू. ओके, धन्यवाद सर. आजच्या या ऑपोजिट वर्ड तासिकेच्या माध्यमातून आपणास आदरणीय संतोषजी वाघमोडे सर यांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन आपणाला आज केलेलं आहे. त्याबद्दल सरांचेही शिक्षण विभागातर्फे हार्दिक आभार. आणि पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता एका नवीन तासिकेसह. तोपर्यंत सर्वांना शुभ दिवस. धन्यवाद.